यानंतरची बातमी पुण्यात आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरामधून अटक करण्यात आलेल्या जुबेर हंगरकेकरच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। जुबेरच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानसह सौदी अरेबियाचे नंबर आढळून आलेले आहेत। जुबेरचा जुना मोबाईल एका साथीदाराच्या घरातून जप्त करण्यात आला होता। त्या मोबाईलमध्ये पाकिस्तान, ओमान, सौदी अरेबिया, कुवेतचे नंबर सेव्ह केल्याचं दिसून आलं। अल कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेसोबत जोडण्यासाठी जुबेर तरुणांना प्रोत्साहित करत होता। कौसरबागमध्ये तो आक्रमक उपदेश द्यायचा। जुबेर हंगरकेकरला अटक केल्यानंतर त्याच्या काही साथीदारांना संशयित पुस्तक तसंच कागदपत्र गोळा करून जाळल्याची माहिती मिळते। काडेपडळ परिसरामध्ये मदरशाच्या मोकळ्या जागेत ही कागदपत्र जाळण्यात आली अशी बाब समोर आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, एकंदरीतच जुबेरला अटक करण्यात आल्यानंतर महत्त्वाच्या अनेक गोष्टी, अनेक बाबी समोर येतात। आता त्याची जी चौकशी करण्यात आलेली आहे त्यामध्ये काय खुलासा झालाय? ऋतुजा, तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे की सगळ्यात पहिले जेव्हा जुबेर हंगरकेकर याला दहशतवादी विरोधी पथकाकडून म्हणजेच ATS कडनं पुण्यातील कोंढवा परिसरातून तब्बल 12 तासाच्या रेड नंतर अटक करण्यात आलेलं होतं, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी या समोर आल्या। त्यातले सगळ्यात पहिले म्हणजे की तो अल कायदा या दहशतवादी ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहे। त्यासोबतच त्याच्याकडे काही पुस्तकं आढळून आले ज्याच्यामध्ये बॉम्ब बनवण्याच्या सगळ्या प्रक्रिया होत्या। त्यानंतर जे लादेनचं एक भाषण आहे त्याचं उर्दूमध्ये ट्रान्सलेट केलेलं ते भाषण त्याच्याकडे होतं। त्यासोबतच आता अशी देखील माहिती समोर येते ऋतुजा की त्याचे जे 2 मोबाईल फोन आहेत जे जप्त करण्यात आलेले होते रेड दरम्यान, रेडच्या वेळेस जवळपास 18 ते 20 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ज्याच्यामध्ये लॅपटॉपचा आणि मोबाईल फोनचा समावेश होता। काल NDTV मराठीवरतीच आपण बातमी बघितलेली होती की लॅपटॉपमध्ये जवळपास 1 TB चा डेटा सापडलेला होता। तर आज अशी माहिती समोर आली की 2 वेगवेगळे मोबाईल फोन आहेत। जुन्या हँडसेटमध्ये तब्बल 5 वेगवेगळे आंतरराष्ट्रीय नंबर सेव्ह केलेले होते। तर त्यामध्ये एक पाकिस्तान, मग नंतर सौदी अरेबिया, एक ओमान आणि 2 सौदी अरेबिया, एक ओमान आणि एक कुवेत, अशा हे सगळे 5 नंबर जे आहेत ते जुन्या हँडसेटमध्ये होते। तर एक ओमान आणि 4 सौदी अरेबियाचा जो तो वापरत असलेला मोबाईल हँडसेटमध्ये आहे त्याच्यामध्ये आढळून आले। या सगळ्याबाबत चौकशी दरम्यान जेव्हा दहशतवादी विरोधी पथकाने त्याला विचारणा केली तर तो म्हणला मला याबद्दल काही माहिती नाही। म्हणजेच तो कबुली देण्यासाठी अद्यापही तयार नाहीये की नेमके हे नंबर कुठून आले। मात्र हा जो सगळा प्रकार घडला किंवा जे अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज पुण्यामध्ये चालू होत्या त्या पार्श्वभूमीवरती ATS ने इकडे रेड तब्बल 12 तासाची रेड त्यांनी इकडे केली वेगवेगळ्या 19 ठिकाणावरती आणि संशयित दहशतवादी जुबेर हंगरकेकरला अटक केली। तर आता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, पण आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ऋतुजा की नेमकं अजून काय चौकशीतनं निष्पन्न होतं, कारण भरपूर धक्कादायक बाबी या समोर येतात आणि काय लेवलचं प्लॅनिंग चालू होतं हे देखील अजूनही कळलेलं नाहीये की कुठल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये हे प्लॅन होतं एकाच वेळेस की अजून काही वेगळं, म्हणजे जसं की ब्रेन वॉशिंग किंवा इथे अजून लोकांना त्याच्यासोबत जोडून घेणं, या सगळ्या बाबी अजून समोर आलेल्या नाहीयेत। तर आता या चौकशीतनं नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे, आणि जुबेरचं नेटवर्क किती मोठं होतं हे आगामी काळामध्ये या चौकशीमधनं स्पष्ट होऊ शकतं। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।